डेडलिफ्ट बद्दल गैरसमजुती आहेत लोकांमध्ये आणि लोकांना हे कळत नाही. काही लोक विचारतात डेडलिफ्ट हा पुल मुवमेंट आहे, पुल एक्सरसाइज आहे का, हा पुश एक्सरसाइज आहे. ओके, आता हे बघा, डेडलिफ्ट मध्ये आपण जे मसल्स वापरतो हे आपल्याला असे मसल्स असतात जे आपल्याला पुल करताना वेटला जमिनीवरनं आपण पुल करतोय त्याच्यामध्ये आपण त्याचा वापर करतो. असे मसल्स आपण वापरतो, म्हणजे इरेक्टस स्पायने, मल्टीफिडस, इव्हन लॅटिसिमस डोर्साय किंवा ट्रॅपिझियस हे मसल्स आपण वापरतो. पण यासोबत तुम्हाला हेही कळलं पाहिजे, डेडलिफ्ट करताना नीचं एक्सटेन्शन होत आहे. मग नीचं एक्सटेन्शन हे क्वाड्रिसेप करतं आणि आपण जमिनीला पुश करतो, बरोबर आहे. तर क्वाड्रिसेपचा वापर पण तिकडे होतोय. पण जास्तीत जास्त मसल जे आपण इकडे वापरतो ते तुमचे पुलिंग मुवमेंट करणारे मसल्स आहेत, बरोबर आहे. म्हणजे डेडलिफ्ट ही एक पुल एक्सरसाइज झाली. तर तुम्ही डेडलिफ्ट हे कधी घेऊ शकता, तर डेडलिफ्ट तुम्ही ज्या दिवशी तुमची रोईंग मुवमेंट असते, म्हणजे जिकडे तुम्ही लो केबल रो करताय, वन आर्म डंबल रो करताय, पुलअप्स करताय किंवा तुम्ही लॅट पुल डाऊन वगैरे करताय, त्या दिवशी तुम्ही डेडलिफ्ट हे घेऊ शकता. लक्षात ठेवा की डेडलिफ्ट हे कधीही स्क्वॉट डेच्या अगोदर किंवा नंतर लगेच घेऊ नका, कारण का ह्याच्यानी तुमच्या लोअर बॅकची रिकव्हरी बरोबर होणार नाही. ओके, आणि म्हणून त्याच्यानी काय होणार, तुमच्या डेडलिफ्टचा परफॉर्मन्स ड्रॉप होईल. जर तुम्ही हेवी लिफ्टिंग करताय तर डेडलिफ्टला एक सेपरेट डे पण तुम्ही देऊ शकता. तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. डेडलिफ्ट नाही तर एक खूपच चांगली एक्सरसाइज आहे, सगळ्यांनी ती केली पाहिजे. पण त्याचा फॉर्म आणि टेक्निक हा अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगा आणि आम्हाला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू सो मच.